कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील महापुराचे पाणी नियंत्रण करणे, पश्चिम महाराष्ट्रातील पुराचे पाणी राज्यातील दुष्काळग्रस्त भागात वळवणे यासाठी राज्य शासनाच्या महाराष्ट्र क्लायमेट रेझिलियन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम या प्रकल्पास जागतिक बँकेने मंजुरी दिली आहे। या अनुषंगाने जागतिक बँकेच्या सदस्य समितीने आज कोल्हापूर दौऱ्यावर येत पूर क्षेत्राची पाहणी केली। महाराष्ट्र क्लायमेट रेझिलियन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम हा प्रकल्प मित्र संस्थेच्या माध्यमातून राबवला जात असून या संस्थेचे उपाध्यक्ष राजेश क्षीरसागर, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासह जागतिक बँकेच्या जोलांता क्रिस्पिन वॅटसन, अनुप कारनाथ, जार्क गॉल, सविनय ग्रोवर यांनी एकत्रितरित्या ही पाहणी केली। यामध्ये विनस कॉर्नर, प्रयाग चिखली संगम, ज्योतिबा डोंगर भूस्खलन, दुधाळी येथील एसटीबी प्लांट आदी ठिकाणी भेट देत या अधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडून भौगोलिक आढावा घेतला। या दौऱ्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांसोबत जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठक होणार आहे। यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आणि मित्र संस्थेचे उपाध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे। पाहुयात विस्ताराने ते नेमकं काय म्हणाले। कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये प्रचंड पाणी घुसल्यानं जीवितहानी झालीच, जनावरांची हानी झाली, शेती खराब झाली, गाड्या गेल्या, लोकांची घरं वाहून गेली। जवळपास तो आकडा 4,500 कोटीचा होता आणि खऱ्या अर्थानं त्यावेळचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस यांनी त्यानंतर यावर अभ्यास करायला सुरुवात केली। वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून या ठिकाणचे हे पूर परिस्थिती उद्भवणारच नाही अशा पद्धतीचा काहीतरी उपाययोजना करण्याचा त्यांचा प्रयत्न होता। आपल्याला असं म्हणावं लागेल की आज तो प्रयत्न यशस्वी झालेला आहे। 2019ला आपण पाहिलं, आत्ताचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील, देवेंद्रजी फडणवीस असतील, या दोघांनी देखील पूर परिस्थितीमध्ये या ठिकाणी येऊन सेवा करण्याचं देखील मोठं भाग्य त्यांना मिळालं। या लोकांचा आपल्या सेवा त्यांनी केलेली आहे आणि त्यावेळेस त्या दोघांनी ठरवलं की हा प्रश्न कायमचा मिटला पाहिजे, पूर परिस्थिती उद्भवलीच जाणार नाही, या पद्धतीच्या काही योजना केल्या पाहिजेत। अगदी त्या पद्धतीनं साधारणतः एक आठवड्यापासून मुंबईला सगळ्या बैठका सुरू आहेत। उद्या ही सन्मान्य मुख्यमंत्री एक अंतिम बैठक घेतील, उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री, आणि खऱ्या अर्थानं 4,000 कोटीचा आपला हा पूर परिस्थितीवर नियंत्रण आणण्याचा प्रकल्प मार्गी लागेल असं मला वाटतंय। मी राज्यातील किंवा जिल्ह्यातील तमाम नागरिकांच्या वतीनं सन्मान्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो।